जी सामान्य माणूस आणि आपण सामान्य माणूस यांच्यामध्ये काय फरक? फरक आता आपण जनरली जर विचार केला तर आपण काय म्हणतो की बाबा भंते म्हणजे की सगळं काही त्यागून म्हणजे त्याग करून एक आनंदाच्या शोधात निघालेले एक सत्य पुरुष म्हणू शकतो आपण. किंवा मग की बाबा त्या माणसाला कोणत्या गोष्टीचा लाभ नाही, ईर्ष्या नाही, लोभ नाही, अजून काही हासिल करायची त्याच्यात हे नाही, त्याला आस नाही त्या गोष्टीची. सगळे म्हणजे सुखी समाधानी जीवन जगणारे एक साधू पुरुष म्हणू शकतो किंवा एक सत्य पुरुष म्हणू शकतो आपण. बिलकुल बरोबर ना. सर्वसामान्य माणसाला काय असते की बाबा मला हे भेटलं पाहिजे, मी हे खाल्लं पाहिजे, मला याची अपेक्षा आहे. म्हणजे अपेक्षा ठेवून जीवन जगणं म्हणजे सामान्य माणसाची एक हे असं म्हणू शकतो आपण. बरोबर का नाही? इतक्यापर्यंत बरोबर. पण आता भिक्खू माणूस राजेशाही थाटातली गोष्ट आहे. भिक्खू माणूस वृद्ध झालेला आणि चांगला पोहोचलेला सुद्धा. ओके. तो एका गावाच्या म्हणजे एका राज्याच्या बाहेर एका बाउंड्री झाडाखाली जाऊन बसला. ओके. पाण्या पावसाचे दिवस, म्हाताऱ्याचे दिवस, जे वातावरण असेल तसं त्याला जे कोणी जेवण दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तरी ठीक आहे. तो त्याच्या मस्तीत, त्याच्या आनंदात, त्याच्यातच तो राहील, त्याच्यात ध्यानात राहील. एक राजा रोज पाहिजे त्याला आठवडा झाला पण बसून राहू नया महिना नाही का आपल्या इथं भिंतजी आला, आपण लक्ष नाही द्यायला, आपली चूक झाली. मग भंतीजी दर्शन घेतलं म्हणे, भंतीजी तुम्ही या गावात आले, मला दुर्लक्ष केलं म्हणे, माफ करा, पण माझी इच्छा आहे म्हणे की तुम्ही आमच्या महालात चालायचं. हो तर रात्री म्हणलं काय रे महालात यायला लागू. ठीक आहे भाऊ चला. महालात नेलं, मस्त व्यवस्था केली, राजेशाही ताट घेतला, सगळं खाणं नाणं म्हणजे जे काही त्याची खातिरदारी करता येईल, जेवढी सेवा करता येईल तेवढी करायला लागला. 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, महिना झाला चालूच. असे म्हणता म्हणता 6 महिने झाले बुवा जायचं नाव घे ना बनते. हो. मग आता प्रश्न पडला, मग आम्ही घेतो म्हणते आणि आम्ही तर सामान्य माणूस, आम्ही तसं करायला आम्ही तसं करायला तो दोन्ही टाइम जेवण घ्यायचं, दिलं की नाही म्हणायचं नाही. जे असेल ते कुठली गोष्ट नाही म्हणायचं नाही. ह्यो माणूस कसा आहे, भंतीजी आहे ह्यो, आता जसं तू सांगितलं, आणि प्रत्येकाचं उत्तर तेच सामान्य असणार. माणसात बनते काही ना काही फरक काय? असला पाहिजेत ना. फरक काय आहे? त्याला नाही राहू लागलं 6 महिने, आता लिमिटच्या बाहेर गेलं ना गोष्ट. 6 महिने म्हणलं. त्याला भंतीजीला विनंती केली, जेवण खावणे गेले संध्याकाळचे, आणि भंतीजीच्या त्याला रूम गेस्ट मध्ये रूम असते त्याच्यामध्ये गेला. माफ करा भंतीजी, प्रश्न विचारा तो तयारच. तुम्ही एवढे दिवस राहिले, आम्हाला आनंद वाटला म्हणे, अजून काय वाटते आम्हाला आनंद आहे म्हणे तुमच्यासारखी सेवा करायची, पण आम्ही सामान्य माणसं, तुम्ही तसंच करायला लागले, आम्ही तसंच करायला लागलो. तुम्ही आनंदानं खा लागले, आमचे काय विषय नाही, पण मग तुमच्यात आमच्यात फरक काय म्हणे. अरे काय उशीर लावला म्हणे यार तू, 6 महिने नंतर तू प्रश्न करायला म्हणे, मी तर वाट पाहून रोज कवा प्रश्न करतो ह्यो. तो तर हरपळला, बसलो तर नाही म्हणे बोलून म्हणे, मग याचं उत्तर देतो ना म्हणे, पण आता नाही, पाठ 6 वाजता भेट म्हणे सकाळी. आता उत्तर देऊ शकतो, आता उत्तर द्यायला टाइम नाही म्हणे, 6 वाजता उत्तर तर आहे म्हणजे 6 वाजता कोणतं उत्तर आहे. ठीक, सकाळपर्यंत राजा झोप नाही की बाबा यो बिंदा झोपला गडी सांगायचं नाही, आत्ताच खाऊन नाही सांगत, ताणच नाही ना. मग सकाळी 6 वाजता राजा उठल्या तिकडे तोंड होता, पहिले भंतीजीकडे गेला, उत्तर हात जोडून उभा राहिला. अरे बाबा चला म्हणे, त्याचं पुरुष घेतले, चाल म्हणे उत्तर म्हणे, इथं नाही म्हणे, महासंघ उत्तर चाल गेले. दरवाजाच्या बाहेर गेले, वेशीच्या बाहेर गेले, आणि गावाच्या बाहेर चालले. आपण उत्तर कालची गोष्ट उत्तर देण्यासाठी वेशीच्या बाहेर गेले, गावाच्या बाहेर झाले, गावाच्या बाउंड्रीच्या पार गेले. म्हणे भंतीजी उत्तर मागितलं म्हणे, तुम्ही घेऊन कुठे चालले मला. आता इथं रोज माहिती आहे, मी चाललो मग पुढं राज्याच्या बाउंड्रीवर गेले. म्हणे मी याच्या पुढे नाही येऊ शकत. राजा म्हणे तो आम्हाला राज्य आहे माग, मला एवढं संसार आहे, एवढं सोडून थोडं येऊ शकतो म्हणे मी याच्या बाहेर येऊ शकतो. पण मी आता भंतीजी काय म्हणला, मी आता मागे येऊ शकत, मी आत्ता त्याग करायची मला हे म्हणे ताकद आहे. तू अवकात आहे
मी तुला कोणती गोष्ट त्यागू शकतो बरोबर सोडून दिली गोष्ट घेत नाही म्हणे परत मी हा. तुझी ताकद व्हायला नाही मागचं सोडून द्यायची नाही ह्यो फरक आहे उत्तर उत्तर हो ना हो ना हो ना मग हे फरक आहेच ना ह्यो फरक आहे आता त्यागाची तयारी हो हो आता सोडायची तयारी आता मरण आलं तर स्वीकारायची तयारी बरोबर मरण का आपलं कोण लागून गेलं नाही. का दयामाय करायला ते नाही